नमस्कार. आज आपण मराठी कोडी पाहणार आहोत. मराठी कोडी सोडवा 10 सेकंडमध्ये. कोडी खूप सोपी आहे. फक्त लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. तेही 10 सेकंडच्या आतमध्ये. कोडी पाहूयात. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. कोडी पाहूयात. कोड नंबर 1. अशी कोणती बॅग आहे जी भिजवल्यावर तिचे काम करते? सांगा पाहू. अशी कोणती बॅग आहे जी भिजवल्यावर तिचे काम करते? या कोड्याचं उत्तर खूप सोपं आहे. थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. तेही 10 सेकंडच्या आतमध्ये. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे टी बॅग. किती सोपं उत्तर आहे आणि मजेशीर देखील. पुढचं कोड पाहूयात. कोड नंबर 2. अशी कोणती भाजी आहे ज्यात कुलूप आणि चावी दोन्ही येतात? अशा कोणत्या भाजीचं नाव आहे की त्या भाजीच्या नावामध्ये कुलूप आणि चावी हे दोन्ही येतात? म्हणजे लॉक आणि की हे दोन शब्द येतात. ओळखा पाहू. काय बरं असेल ती भाजी? कोणती असेल? काय बरं असेल त्या भाजीचं नाव की ज्यामध्ये लॉक आणि की ह्या दोन्ही गोष्टी येतात? तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे लौकी. किती गमतीशीर आणि मजेशीर उत्तर आहे. लौकी म्हणजेच दुधी भोपळा. पुढचं कोड. कोड नंबर 3. एक माणूस बाथरूम मध्ये गेला. हे कोड लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. एक माणूस बाथरूम मध्ये गेला आणि त्याने स्वतःला त्याच्या डोळ्याच्या मध्यभागी गोळी मारली. एक माणूस बाथरूम मध्ये गेला आणि त्याने स्वतःला त्याच्या डोळ्याच्या मध्यभागी गोळी मारली. तरीही तो माणूस वाचला. तरीही तो माणूस वाचला. मला सांगा कसं बरं? कसं काय बरं तो माणूस वाचला असेल? थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे कारण त्याने आरशात गोळी झाडली होती. मग तो मरणार कसा? किती गमतीशीर आणि मजेशीर उत्तर आहे. कोड नंबर 4. माझे 3 अक्षराचे नाव. माझे 3 अक्षराचे नाव. पहिलं अक्षर काढलं तर उरतो राम. पहिलं अक्षर काढलं तर उरतो राम. दुसरं काढलं तर फळाचे नाव. आणि तिसरं काढलं तर करतो कापण्याचे काम. मला सांगा माझं नाव काय आहे? ओळखा पाहू. काय बरं असेल ते नाव जे की त्या नावामध्ये राम आहे, एका फळाचं नाव देखील आहे आणि कापण्याच्या वस्तूचं देखील ते नाव आहे. ओळखा पाहू. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे आराम. कारण पहिलं अक्षर काढलं तर राम तयार होतं आणि त्या नावातील दुसरं अक्षर काढलं तर एका फळाचं म्हणजेच आम हे नाव तयार होतं आणि तिसरं अक्षर काढलं तर एका कापण्याच्या वस्तूचे नाव तयार होते म्हणजेच आरा हे नाव तयार होतं. किती गमतीशीर आणि मजेशीर उत्तर आहे. पुढचं कोड. कोड नंबर 5. शेवटचं कोड आहे. पाणी नाही पाऊस नाही तरी रान कसं हिरवं. पाणी नाही पाऊस नाही तरी रान कसं हिरवं. कात नाही चुना नाही तरी तोंड कसं रंगलं. कात नाही चुना नाही तरी तोंड कसं रंगलं. ओळखा पाहू. या कोड्याचं उत्तर खूप सोपं आहे.
मी एक तुम्हाला क्लू देते. हे एका पक्ष्याचं वर्णन आहे. आता ओळखा पाहू तो पक्षी कोणता आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे पोपट. कारण पोपट रंगाने हिरवा असतो, त्याची चोच लाल लाल असते, म्हणून या कोड्याचं उत्तर आहे पोपट. अशाच प्रकारची नवीन कोडी पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि सोडवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व कोडी आणि व्हिडिओ पाहायला, ऐकायला आणि सोडवायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ सोबत. बाय.